या पवित्र मंदिराचा 141वा वार्षिकोत्सव मंडळाचा वाढदिवस साजरा करत असताना परमेश्वरा आज जोडाने बघते आम्हा सर्वांसाठी आशीर्वाद या संपूर्ण भक्त नावातून दुधागौर या भक्तीद्वारे आम्हाला करून घे अशी नम्रतेची विनंती होणारा सन्मान साहेबांचा संदेश या मंडळीसाठी आध्यात्मिक लाभाचा आशीर्वादाचा ग्रह आणि प्रभू परमेश्वरा या मंडळीची वाढ त्या ज्ञानात प्रेरित आणि भयात होण्यासाठी पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला सहाय्य कर येशूच्या नावाने मागतो आमेन। परमेश्वराच्या गौरवाकरता आपण गीत गाऊया। गीत नंबर 380 परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा। गीत नंबर 380 परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा नित्यतयाचा पवित्र सामी नित्यतयाचा पवित्र सामी दारुण प्यारा स्तवा निरंतर परमेशाला स्तवा परमेशाला स्तवा निरंतर परमेशाला स्तवा सामर्थ्याचा प्रसर कर
गीत नंबर 267 हे देवा तुझे घर आम्हाला प्रिय फार. गीत नंबर 267 हे देवा तुझे घर आम्हाला प्रिय फार. मंडळीने खाली बसावे. आपण प्रार्थना करू. पित्याच्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने. पवित्र 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 सर्व समर्थ प्रभु परमेश्वर देव बाप्पा, तुला धन्यवाद देतो, मान महिमा गौरव सन्मान देतो यासाठी की प्रिय प्रभू गेली 141 वर्ष सेंट सेव्हियर्स कॅथेड्रल या मंडळातील प्रत्येक लहानपण सभासदाचा तू सन्मान केलास.
सर्व भयापासून, संकटापासून, रोगराईपासून, विपत्तीपासून रक्षण केलंस. तो देव केलेले महान मोठे आशीर्वाद या मंडळीत तू लाभून दिलेस. या वरदानाबद्दल प्रभू मनापासून तुझे उपकार मानतो, आभार मानतो. बाबा परमेश्वरा, तुला धन्यवाद आम्ही यासाठी देत आहोत की ते मिशनरी 150 वर्षापूर्वी अहमदनगर या ठिकाणी आले आणि त्यांनी प्रिय प्रभू तुझ्या पवित्र सुवार्ता प्रसाराचं कार्य अहमदनगर मध्ये, जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये व्हावं म्हणून जास्ताची तळमळ, जी कळकळ त्यांनी व्यक्त केली. तारकपूर या ठिकाणी येऊन तारकपूर हे नाव तुझ्या वसाहतीला त्यांनी दिलं. या मंदिराची जागा खरेदी त्यांनी केलं. हे मंदिर बांधून पूर्ण करून 21 सप्टेंबर संत मत्तय प्रेषित व शुभवंत मानकार या सणाच्या दिवशी प्रभू तुला समर्पित केलं. तेव्हापासून आज तागायत अहोरात्र निरंतरपणे प्रभू तुझी कृपादृष्टी या मंदिराकडे आहे. जे भक्तगण या मंदिरात प्रार्थना करतात त्यांच्या प्रार्थना प्रभू तू ऐकतोस, तुला मी गौरव देतो. बाबा परमेश्वरा, ज्या मिशनऱ्यांनी या ठिकाणी सेवा करून ते तुझ्यात विसावा पावले त्यांचा मी स्मरण करतो. प्रिय प्रभू, त्यांच्या आत्म्याला तू चिरकाल शांतीने विसावा दिलेला आहेस, तुझे आभार मी मानतो. त्याचप्रमाणे ज्या आचार्यांनी या तुझ्या पवित्र मंदिरामध्ये सेवा केलेली आहे आणि त्या व्यक्ती प्रभू जे तुझ्यामध्ये महानिद्रा घेत आहे त्यांच्या आम्ही स्मरण करत आहोत. त्यांच्या आत्म्याला प्रभू देवा तू चिरकाल शांतीने विसावा दिलेला आहेस. जे आचार्य हयात आहेत प्रभू, उत्तम आरोग्य दे, कृपेचा हात त्यांच्यावर ठेव आणि त्यांच्या जीवनाद्वारे परमेश्वरा जो गुणगौरव करून घे यासाठी प्रार्थना करतो. ज्या बिशपांनी या पवित्र मंदिरामध्ये जी सेवा त्यांनी केली ती सेवा तू परमहंसामध्ये स्वीकारलेली आहे. प्रिय प्रभू, जे बिशप तुझ्यामध्ये महानिद्रा घेत आहेत त्यांचं देखील आम्ही स्मरण करत आहोत. त्यांच्या आत्म्यात तू चिरकाल शांतीने विसावा दिलेला आणि जे बिशप हयात आहेत प्रभू त्यांचा आपल्या कृपेचा हात ठेव, उत्तम आरोग्य दे. आणि बाबा परमेश्वरा, या मंडळीची या धर्म प्रांताची जबाबदारी आमचे सन्माननीय राईट रेव्हरंड दरबार सिंग, बिशप ऑफ नाशिक यांच्यावर सोपवलेली आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रभू पवित्र आत्म्याद्वारे तुझा सहाय्य कर, मार्गदर्शन कर, उत्तम आरोग्य दे, दीर्घायु आजार दे, त्यांच्या कुटुंबावर कृपा कर. आणि ज्या त्या द्राक्षबाग सेवा करत असतात प्रभू त्यांची सेवा परमहंसामध्ये स्वीकार अशी प्रार्थना मी करत आहे. बाबा परमेश्वरा, जे सभासद या मंडळीमधून विविध पदे भूषून आणि त्याचप्रमाणे प्रभू भक्तगण या नात्यानं ज्या होरात या मंदिरात त्यांनी सेवा केलेली आहे बाप्पा आणि जे तुझ्यामध्ये विसावा पावलेली आहे त्यांचं देखील आम्ही स्मरण करतो. त्यांच्या आत्म्यात चिरकाल शांत विसावा दे अशी आम्ही प्रार्थना करतो. हे प्रभू, आमची प्रार्थना तो आहे. हे ठिकाण किती भयंकर आहे, हे परमेश्वराचे घर आहे. हालेलुया. हे आकाशाचे द्वार आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंतकरणे उघडी व सर्व इच्छा माहित आहेत आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझ्यावर भीती करावी, तुझ्या नावाचा महिमा येता योग्य वर्णावं म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रवेश ख्रिस्त याच्याद्वारे आपला प्रवेश ख्रिस्त म्हणाला, हे इस्रायल आहे, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि
तो आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हेच पहिली व मोठी आज्ञा आहे. इच्छासारखे दुसरी एक आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. याहून दुसरी कोणती आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेशांचे ग्रंथ अवलंबून आहेत. प्रभू तुझ्या आणि शुभवर्तमान काळ या सणाचा दिवस सेंट सेवियर्स कॅथेड्रल या महामंदिराचा 141वा वर्धापन दिन यासाठी असलेली सार प्रार्थना पत्र आणि शुभवर्तमान. हे सर्व समर्थ देवा, तुझ्या धन्य पुत्राने भक्त याला धनलोभीपणापासून सोडून देण्यासाठी आणि प्रेषित व शुभवर्तमानकार होण्यासाठी पाचारण केले. आमच्यात असलेला स्वार्थ व धनलोभीपणा तू काढून टाक. केवळ तुझ्यावर आम्ही व्यस्त ठेवावी आणि तारक प्रभू ख्रिस्ताच्या पाचारण आम्ही तत्परतेने स्वीकारावे असे तू कृपेने कर. तुझ्यासह व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याद्वारे आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ देवा, हातांनी बांधलेल्या मंदिरात तू वास्तव्य करीत नाहीस, तरी हे सर्व समर्थ व सदाजीवी देवा, सारे विश्व तुला सामावून घेऊ शकत नाही, तरी देखील तू लेंजरांच्या सोबत राहण्याची कृपा करतो. तू आम्हाला हे प्रार्थना मंदिर दिलेस, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. येथे तुझी आराधना करणाऱ्यांनी आत्म्याने व खरेपणाने तुझी सेवा करीत जावी. तसेच आमचा महायाजक असणारा तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शरीराचे जिवंत घटक म्हणून कार्य करावे असे तू कृपेने कर. तुझ्यासह व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याद्वारे आपण यावेळी शास्त्रभाग ऐकूया. सर्वप्रथम स्तोत्र 84 याचं वाचन माननीय रेव्हरंड 4 वाघमारे पाळक साहेब राईटच्या पुराणे ते यावेळेस वाचन करतात. Psalm 84 आजच्यासाठी निवडलेलं स्तोत्र 84 आपण ऐकूया. स्तोत्र क्रमांक 84.
सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहे. माझ्या जीवाला परमेश्वराच्या अंगाची उत्कंठा लागली असून तो झुरत आहे. माझा जीव व देह जिवंत देवाला हर्षाने आरोळी मारित आहे. हे सेनाधीश परमेश्वरा, माझा राजा, माझ्या देवा, तुझ्या वेदांजवळ चिमणीला घरटे करावास आणि निवडीला आपल्या पिलासाठी कोठे बांधवास स्थान मिळाले आहे. तुझ्या घरात राहणाऱ्यांची केवढी धन्यता. ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील. ज्या मनुष्याला तुझ्यापासून सामर्थ्य प्राप्त होते त्याच्या मनाला सिंहाच्या आराधनाचा ध्यास लागला आहे. तो केवढा धन्य. शोक जनातून खोऱ्यातून जाताना ते त्यांना घराचे स्थानच वाटते. अवघडीचा पाऊसही त्याची आबादारी करीते. ते अधिक शक्ती पावत जातात. सिंहोने प्रत्येकाला देवाचे दर्शन लाभते. हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, माझी प्रार्थना हे याकोबाच्या देवा कान दे. हे देवा, तू आमची ढाल आहेस. अवलोकन कर. आपल्या अभिषिक्तांच्या मुखाकडे दृष्टी लाव. खरोखर तुझ्या अंगातील एक दिवस हा सहस्र दिवसापेक्षा उत्तम आहे. दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घरात वाढ होणे मला इष्ट वाटते. कारण परमेश्वर देव सूर्य व ढाल आहे. परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. तो सात्विकपणे चालता त्यांना उत्तमते दिल्यापासून तो राहणार नाही. सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवतो तो किती तरी धन्य. पिता पुत्र पितात्मया स्तोत्र होतो. दुसरे इतिहास 7वा अध्याय 11 ते 16 पर्यंतचे वचने रेव्हरंड कसोटे पायसेबाचे वाचन करतील. 2 Chronicles chapter 7 verses 11 to 16. आजच्या म्हणण्याकरता नेमले शास्त्र भाग आपण ऐकूया. इतिहासाचं दुसरं पुस्तकाचा 7वा अध्याय 11 ते 16. या प्रकारे शल्मोनाने परमेश्वराचे मंदिर व राजमंदिर बांधण्याचे संपविले आणि परमेश्वराच्या मंदिरात व आपल्या मंदिरात जे काही करावयाचे त्याने मनात योजिले होते ते त्यांनी उत्तम प्रकारे दिसलेले. परमेश्वर शल्मोनास रात्री दर्शन देऊन म्हणाला, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि हे ग्रह येथे ग्रह व्हावे म्हणून मी आपल्याकरिता निवडलेले आहे. पर्जन्यवृष्टी होऊ नये म्हणून मी जर आकाश कपाटे बंद केली किंवा जमिनीचा उपज फस्त करण्यासाठी टोळधाड पाठविली किंवा आपल्या लोकांमध्ये मरी पाठविली तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्यास क्षमा करी व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करी. जी प्रार्थना जास्तनी कण्यात येईल तिच्याकडे माझे डोळे उघडे राहतील व माझे कान लागतील. ह्या मंदिरी माझे नाम सर्वकाळ राहावे म्हणून मी हे निवडून पवित्र केले आहे. माझे नेत्र व माझे मन ही येथे सतत लागलेली राहतील. प्रभू परमेश्वर वाचलेले वचने आशीर्वादित करू. त्यांच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्वदा असो. आमेन. तिसरा शास्त्रपाठ यशया संदेष्टा 33वा अध्याय
13 ते 22 पर्यंतची वचने रेव्हरंड संजय पाटोळे पालसाहेब याचं वाचन करतील. आयझाया चॅप्टर 33 verses 13 to 22. यशाचा ग्रंथ त्याचा 33वा अध्याय आणि त्याच्या 13व्या वचनापासून आपण ऐकूया. दूरच्या लोकांनो, मी काय केले ते ऐका. जवळच्या लोकांनो, माझे सामर्थ्य ओळखा. शरीरातील पातके घाबरले आहेत, अधर्मांना कापरे भरले आहे. भस्म करणाऱ्या अग्निसमीप आमच्यातला कोण राहील? सर्व काळ पेटत राहणाऱ्या अग्निसमीप आमच्यातला कोण टिकेल? जो धर्माने चालतो, सरळ भाषण करतो, जुलूम होणारा लाभ अवेरतो, लाच घेण्यापासून हातला हात आवरतो, घातपाताच्या मनुष्याला आपले कान बंद करीतो, दुष्कर्माला आपले डोळे मिटतो, तो उच्च स्थानी वास करील. दुर्गम पहाड त्याचा दुर्ग होईल, त्याला अन्नाचा मुबलक पुरवठा होईल, त्याचे जल आटणार नाही. तुझे नेत्र राजाला वैभव संपन्न असा पाहती, ते दूरवर विसृत झालेली भूमी पाहती. त्या भयप्रसंगाचे तू आपल्या मनात चिंतन करशील. कोठे गेला तो गणना करणारा, कोठे गेला तो तोलणारा, कोठे आहे तो बुरुजांनी गणना करणारा. अर्धांड लोक, अस्पष्ट बोलणारे, बाबर ओठाचे लोक, ज्यांची बोली तुला समजत नाही, अशा तोतऱ्या जिभेचे लोक यापुढे तुझ्या नजरेस पडणार नाही. आमचे डोळे धरण्याची सियोन नगरी पहा, यरूशलेम सुखधाम आहे असे तुझ्या दृष्टीस पडेल. जो कधी हलवत नाही, ज्याच्या मेखा कधी उपटत नाही, ज्याची एकही दोरी तोडत नाही, अशा तंबूसारखी ती तुझ्या दृष्टीस पडेल. आणखी येथे आमच्यासाठी प्रतापी परमेश्वराचा निवास होईल. ते रुंद नदी नाल्याचे ठिकाण होईल. त्यात वल्लवाच्या तारवाच्या मोठ्या जहाजाचा प्रवेश होणार नाही, कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे. परमेश्वर आमचा नियंता, परमेश्वर आमचा राजा आहे, तो आम्हाला तारी. वाचले वचन देवा आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित असे करो. नव्या काळामधून सांत पेत्राचे पहिले पत्र 2रा अध्याय 1 ते 10 पर्यंतची वचने आपल्यामध्ये उपस्थित असलेला सन्माननीय रेव्हरंड राजकुमारी साहेबा याचं वाचन करतील. फर्स्ट पीटर चॅप्टर 2 verses 1 to 10. पहला पत्रस 2 अध्याय और उसकी पहली आयत से लेकर 10 आयत तक. इसलिए सब प्रकार का वैभव और छल और कपट और ढाक और निंदा को दूर करके नए जन्मे हुए बच्चे के समान निर्मल आत्मिक दूध की लालसा करो, ताकि उसके द्वारा उद्धार पाने के लिए बढ़ते जाओ, क्योंकि तुमने प्रभु की कृपा का स्वाद चख लिया है. उसके पास आकर जिसे मनुष्यों ने तो निकम्मा ठहराया, परंतु परमेश्वर के निकट चुना हुआ और बहुमूल्य चीखता पत्थर है. तुम भी अपने चीखते पत्थरों के समान आत्मिक घर बनते जाते हो, जिससे याजकों का पवित्र समाज बनकर ऐसे आत्मिक बलिदान चढ़ाओ जो यीशु मसीह के द्वारा परमेश्वर को ग्राह्य है. इस कारण पवित्र शास्त्र में भी आया है, देख मैं सियोन में कोने के सिरे का चुना हुआ और बहुमूल्य पत्थर धरता हूं, और जो कोई उस पर विश्वास करेगा वह किसी रीति से लज्जित नहीं होगा. अतः तुम्हारे लिए जो विश्वास करते हो वह तो बहुमूल्य है, पर जो विश्वास नहीं करते उनके लिए जिस पत्थर को राजमिस्त्रियों ने निकम्मा ठहराया था
वही कोने का सिरा हो गया और ठेस लगने का पत्थर और ठोकर खाने की चट्टान हो गया, क्योंकि वह तो वचन को ना मानकर ठोकर खाते हैं और इसीलिए वह ठहराए भी गए हैं। पर तुम एक चुना हुआ वंश और राजपदधारी और याजकों का समाज और पवित्र लोग और परमेश्वर की निज प्रजा हो, इसलिए कि जिसने तुम्हें अंधकार में से अपनी अद्भुत ज्योति में बुलाया है उसके गुण प्रकट करो। तुम पहले तो कुछ भी नहीं थे, पर अब परमेश्वर की प्रजा हो। तुम पर दया नहीं हुई थी, पर अब तुम पर दया हुई है। ये परमेश्वर का वचन है, उसके पढ़े और सुने जाने पर आशीष हो। आमीन। पुढचा शास्त्र पाठ प्रेषितांची कृत्ये पहिला अध्याय 6 ते 14 पर्यंतचे वचने रेव्हरंड ग्रेस राणा याचं वाचन करतील। Acts chapter 1 verses 6 to 14. Acts chapter 1, starting from verse 1 to 14. 6 to 14. 6 to 14. Then they gathered around him and asked him, Lord, are you at this time going to restore the kingdom of Israel? He said to them, it is not for you to know the times or dates the Father has set by his own authority, but you will receive power when the Holy Spirit comes on you, and you will be my witnesses in Jerusalem and in all Judea and Samaria and to the ends of the earth. After he said this, he was taken up before their very eyes, and a cloud hid him from their sight. They were looking intently up into the sky as he was going, when suddenly 2 men dressed in white stood beside them. Men of Galilee, they said, why do you stand here looking into the sky? This same Jesus, who has been taken from you into heaven, will come back in the same way you have seen him go into heaven. Then the apostles returned to Jerusalem from the hill called the Mount of Olives, a Sabbath's day walk from the city. When they arrived, they went upstairs to the room where they were staying. Those present were Peter, John, James and Andrew, Philip and Thomas, Bartholomew and Matthew, James, son of Alphaeus, and Simon the Zealot, and Judas, son of James. They all joined together constantly in prayer, along with the women and Mary, the mother of Jesus, and with his brother. This is the word of God. Thanks be to the Lord. पुढचा शास्त्र पाठ राणी वंजाय पालसेकाचं वाचन करतील। पहिले योहान 2 अध्याय 15 ते 17 पर्यंतची वचने। पहिले योहान 2 अध्याय 15 ते 17 पर्यंतची वचने। 1 John chapter 2 verses 15 to 17. पहिले योहान 2 अध्याय 15 ते 17 पर्यंतची वचने। पहिले योहान त्याचा 2 अध्याय 15 ते 17 वचन।
जगावर जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जर कुणी जगावर प्रीती करीतो तर त्याच्या ठाई ही त्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना व संसाराविषयीची कुशालकी ही पित्यापासून नाही तर जगापासून आहे. आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहे. पण देवाच्या वचनाप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. येथे पत्राचा भाग समाप्त होतो. आपण यावेळी सर्वजण उभे राहूया. प्रभूच्या गौरवाकरता गीत गाऊ. गीत नंबर 307. गीत नंबर 307. प्रभूला अनुसरेला मारती, प्रभूला अनुसरेला. माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्यास क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन. जी प्रार्थना यास्तनी करण्यात येईल तिच्याकडे माझे डोळे उघडे राहतील व माझे कान लागतील. ह्या मंदिरी माझे नाम सर्वकाळ राहावे म्हणून मी हे निवडून पवित्र केले आहे. माझे नेत्र व माझे मन ही येथे सतत लागलेली राहतील. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्वदा असो. आमेन. तिसरा शास्त्रपाठ यशया संदेष्टा 33वा अध्याय 13 ते 22 पर्यंतची वचने रेव्हरंड संजय पाटोळे पालसाहेब याचं वाचन करतील. आयझया चॅप्टर 33 वर्सेस 13 to 22. यशाचा ग्रंथ त्याचा 33वा अध्याय आणि त्याच्या 13व्या वचनापासून आपण ऐकूया. दूरच्या लोकांनो, मी काय केले ते ऐका. जवळच्या लोकांनो, माझे सामर्थ्य ओळखा. सेवनातील पातके घाबरले आहेत, अधर्म्यांना कापरे भरले आहे. भस्म करणाऱ्या अग्निसमीप आमच्यातला कोण राहील? सर्व काळ पेटत राहणाऱ्या अग्निसमीप आमच्यातला कोण टिकेल? जो धर्माने चालतो, सरळ भाषण करतो, जुलूम करून होणारा लाभ अव्हेरतो, लाच घेण्यापासून आपला हात आवरतो, घातपाताच्या मनुष्याला आपले कान बंद करीतो, दुष्कर्म्याला आपले डोळे मिटतो, तो उच्च स्थानी वास करील. दुर्गम पहाड त्याचा दुर्ग होईल, त्याला अन्नाचा मुबलक पुरवठा होईल, त्याचे जल आटणार नाही. तुझे नेत्र राजाला वैभव संपन्न असा पाहतील. ते दूरवर विस्तृत झालेली भूमी पाहतील. त्या भयप्रसंगाचे तू आपल्या मनात चिंतन करशील. कोठे गेला तो गणना करणारा? कोठे गेला तो तोलणारा? कोठे आहे तो बुरुजांनी गणना करणारा? अडधाण लोक, अस्पष्ट बोलणारे, बाबर ओठाचे लोक, ज्यांची बोली तुला समजत नाही, अशा तोत्र्या जिभेचे लोक यापुढे तुझ्या नजरेस पडणार नाहीत. आमचे डोळे भरण्याची सियोन नगरी पहा, यरूशलेम सुखधाम आहे असे तुझ्या दृष्टीस पडेल. जो कधी हलवत नाही, ज्याच्या मेखा कधी उपटत नाही, ज्याची एकही दोरी तोडत नाहीत, अशा तंबूसारखी ती तुझ्या दृष्टीस पडेल. आणखी येथे आमच्यासाठी प्रतापी परमेश्वराचा निवास होईल. ते रुंद नदी नाल्याचे ठिकाण होईल. त्यात वल्लवाच्या तारवाच्या मोठा जहाजाचा प्रवेश होणार नाही, कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे. परमेश्वर आमचा नियंता, परमेश्वर आमचा राजा आहे, तो आम्हाला तारील. वाचले वचन देवबाप आपणा सर्वांसाठी आशीर्वादित असे करो. नव्या करारामधून सान पेत्राचे पहिले पत्र 2रा अध्याय 1 ते 10 पर्यंतचे वचने आपल्यामध्ये उपस्थित असलेला सन्माननीय रेव्हरेंड राजकुमारी साहेबा याचं वाचन करतील.
1 Peter chapter 2 verses 1 to 10. पहला पत्रस 2 अध्याय और उसकी पहली आयत से लेकर 10 आयत तक। इसलिए सब प्रकार का वैभव और छल और कपट और ढा और निंदा को दूर करके नए जन्मे हुए बच्चे के समान निर्मल आत्मिक दूध की लालसा करो, ताकि उसके द्वारा उद्धार पाने के लिए बढ़ते जाओ, क्योंकि तुमने प्रभु की कृपा का स्वाद चख लिया है। उसके पास आकर जिसे मनुष्यों ने तो निकम्मा ठहराया, परंतु परमेश्वर के निकट चुना हुआ और बहुमूल्य जीवता पत्थर है, तुम भी अपने जीवते पत्थरों के समान आत्मिक घर बनते जाते हो, जिससे याजकों का पवित्र समाज बनकर ऐसे आत्मिक बलिदान चढ़ाओ जो यीशु मसीह के द्वारा परमेश्वर को ग्राह्य है। इस कारण पवित्र शास्त्र में भी आया है, देख मैं सियोन में कोने के सिरे का चुना हुआ और बहुमूल्य पत्थर धरता हूँ, और जो कोई उस पर विश्वास करेगा वह किसी रीति से लज्जित नहीं होगा। अतः तुम्हारे लिए जो विश्वास करते हो वह तो बहुमूल्य है, पर जो विश्वास नहीं करते उनके लिए जिस पत्थर को राजमिस्त्रियों ने निकम्मा ठहराया था वही कोने का सिरा हो गया, और ठेस लगने का पत्थर और ठोकर खाने की चट्टान हो गया, क्योंकि वह तो वचन को ना मानकर ठोकर खाते हैं और इसीलिए वह ठहराए भी गए हैं। पर तुम एक चुना हुआ वंश और राजपदधारी और याजकों का समाज और पवित्र लोग और परमेश्वर की निज प्रजा हो, इसलिए कि जिसने तुम्हें अंधकार में से अपनी अद्भुत ज्योति में बुलाया है उसके गुण प्रगट करो। तुम पहले तो कुछ भी नहीं थे, पर अब परमेश्वर की प्रजा हो। तुम पर दया नहीं हुई थी, पर अब तुम पर दया हुई है। ये परमेश्वर का वचन है, उसके पढ़े और सुने जाने पर आशीष हो। आमीन। पुढचा शास्त्र पाठ प्रेषितांची कृत्ये पहिला अध्याय 6 ते 14 पर्यंतचे वचने रेव्हरंड ग्रेस राणा याचं वाचन करतील। Acts chapter 1 verses 6 to 14. Acts chapter 1, starting from verse 1 till 14. 6 to 14. 6 to 14. Then they gathered around him and asked him, Lord, are you at this time going to restore the kingdom of Israel? He said to them, it is not for you to know the times or dates the Father has set by his own authority, but you will receive power when the Holy Spirit comes on you, and you will be my witnesses in Jerusalem and in all Judea and Samaria and to the ends of the earth. After he said this, he was taken up before their very eyes, and a cloud hid him from their sight. They were looking intently up into the sky as he was going, when suddenly 2 men dressed in white stood beside them. Men of Galilee, they said, why do you stand here looking into the sky? This same Jesus who has been taken from you into heaven will come back in the same way you have seen him go into heaven. Then the apostles returned to Jerusalem from the hill called the Mount of Olives, a Sabbath's day walk from the city. When they arrived
they went upstairs to the room where they were staying. Those present were Peter, John, James and Andrew, Philip and Thomas, Bartholomew and Matthew, James, son of Alphaeus, and Simon the Zealot, and Judas, son of James. They all joined together constantly in prayer, along with the women and Mary, the mother of Jesus, and with his brother. This is the word of God. Thanks be to the Lord. पुढचा शास्त्रपाठ अनिल वंजारे पाळसाहेबाचं वाचन करतील. पहिले योहान दुसरा अध्याय 15 ते 17 पर्यंतची वचने. पहिले योहान दुसरा अध्याय 15 ते 17 पर्यंतची वचने. 1 John chapter 2 verses 15 to 17. पहिले योहान दुसरा अध्याय 15 ते 17 पर्यंतची वचने. पहिले योहान याचा दुसरा अध्याय 15 ते 17 वचन. जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीतो तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना व संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत. पण देवाच्या वचनाप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. येथे पत्राचा भाग समाप्त होतो. आपण यावेळेस सर्वजण उभे राहूया. प्रभूच्या गौरवाकरता गीत गाऊ. गीत नंबर 307. गीत नंबर 307. प्रभूला अनुसरला मार्थी, प्रभूला अनुसरला.
तर पापी जनांना बोलविण्यासाठी मी आलो आहे. त्यावेळेस योहानाचे शिष्य त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, आम्ही परोशी पुष्कळ उपास करीतो, पण आपले शिष्य उपास करीत नाहीत. याचे कारण काय? येशू त्यांना म्हणाला, वराड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत ते शोक करणे शक्य आहे काय? तरी असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, तेव्हा ते उपास करतील. कोणी कोऱ्या कापडाचे ठिकाण दुसऱ्या वस्त्राला लावित नाही, कारण धड करण्याकरिता लावले ठिकाण त्या वस्त्राला फाडीते आणि छिद्र मोठे होते. तसे तुम्ही नवा द्राक्षरस जुड्या बुंद्यात घालीत नाही, घातला तर गुदले फुटून द्राक्षरस सांडतो आणि गुदले बिघडतात. तर नवा द्राक्षरस नव्या गुदल्यात घालितात, म्हणजे दोन्ही नीट राहतात. हे ख्रिस्ता
मंडळीने खाली बसावे. मंडळीकरिता सूचना आहेत. सर्व मंडळीला सेंट सेव्हियर्स कॅथेड्रल या आपल्या देवालयाच्या 141व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद. त्याचप्रमाणे माननीय बिशप ऑफ नाशिक राईट रेव्हरंड दरबारा सिंग यांच्या वतीने नाशिक धर्म प्रांताच्या वतीने आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. रविवार दिनांक 22/9/2024 रोजी म्हणजे उद्या 2 भक्ती न होता एकच भक्ती सकाळी 8 वाजता होईल याची सर्व मंडळीने नोंद घ्यावी. देवालयाच्या सणानिमित्त वयोवृद्ध व आजारी सभासदांना घरी जाऊन भोजन देण्यात येत आहे. तरी मंडळाला विनंती आहे की अशा सभासदांनी प्रेस इन्चार्ज म्हणजे माझ्याशी संपर्क साधावा, म्हणजे घरी येऊन त्यांना योग्य वेळेमध्ये मला प्रभुभोजन देणं शक्य होईल. आपली मंडळी मोठी आहे, त्याचप्रमाणे माझी सर्व मंडळीला विनंती आहे की प्रत्येक कुटुंबामध्ये प्रेस इन्चार्ज यांची दर महिन्याला व्हिजिट होणं गरजेचं आहे. असं निदर्शनास येतं की बरेच सभासद यांच्या घरी बाळासाहेब यांची व्हिजिट होत नाही. अयोग्य आहे. तरी मंडळीला विनंती आहे की आपण माझे संपर्क साधावा, माझा वेळ घ्यावा आणि म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये मला व्हिजिट देणं शक्य होईल. सर्व मंडळीला कळविण्यात येते की सन 2023-24 या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 8ची भक्ती संपल्यानंतर लगेच चर्चमध्ये घेण्यात येणार आहे. तरी मंडळीला विनंती आहे की या होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरता आपण आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आठवण ठेवावी. सर्व मंडळीला कळविण्यात येते की आपण आपली असेसमेंट सन 2024-25 या वर्षाची चर्चचे खजिनदार माननीय श्री अनिल सगळे सर किंवा पालक साहेब यांच्याकडे आपण जमा करावी. ज्या सभासदांना नवीन बेंच करता रुपये 13,000 देणगी द्यायची असेल अशा सभासदांनी पास्टर कमिटी सभासद खजिनदार व पालक साहेब यांच्याशी आपण संपर्क साधावा. तारकपूर भजनी मंडळ यांच्याकडून सेंट सेव्हियर्स कॅथेड्रल या देवालयाच्या 141 वर्धापन दिनानिमित्त 2 नवीन बेंच करता रुपये 13,000 प्रमाणे रुपये 26,000 उपकार दान देण्यात आले आहे. आपले ख्रिस्तात राजेंद्र चांदेकर, किशोर साळवी, भालचंद्र शिंदे, सुभाष शिंदे, भाऊसाहेब गाडवे, बबन सोनावणे, बाबासाहेब उमार, दादासाहेब शिंदे, प्रमोद त्रिभुवन. परमेश्वर देव आपल्याला आशीर्वादित करो हे मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आयडियल हेल्पिंग हँड फाउंडेशनचे सदस्य माननीय मार्कस तोरडेसर यांनी ऑस्ट्रेलिया सिडनीवरून पितळाच्या 2 फ्लॉवर पॉट उपकार दान म्हणून देण्यात आलेले आहे. आपण वेदीच्या पायरीवर ते ठेवलेले आहे. परमेश्वर देव आपल्याला आशीर्वादित करो ही मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. ख्रिस्तवासी कांचन प्रेमचंद लोंढे यांच्या स्मृती प्रित्यर्थ अतुल लोंढे यांच्याकडून द्राक्ष सभाच्या लहान 9 बॉटल उपकार दान आणि 1,000 वेपर्स देण्यात आले आहे. सचिन शेफर यांच्याकडून आईला आरोग्य मिळाल्याबद्दल उपकार दान म्हणून 5 द्राक्ष सभाच्या बॉटल 2 वेपर्स पाकिट देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे वेदीवरील सर्व डेकोरेशन मिस्टर आणि मिसेस विक्टर अशोक निकलसन व त्यांच्या कुटुंबाने केलेला आहे. यांचे मी मनापासून आभार मानतो. परमेश्वर देवा आपल्याला आशीर्वादित करो ही मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे
वेदीवर सर्व भांडे आणि चर्चची स्वच्छता माननीय सौ सरला चांदेकर आंटी, माननीय श्रीमती गायकवाड आंटी यांनी केलेले आहे. प्रभू परमेश्वर देवा आपणाला आशीर्वादित करो ही मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. ख्रिस्तवासी श्रीमती शालिनी मधुकर राठोड यांच्या स्मरणार्थ राठोड कुटुंबाकडूनच्या द्राक्षसभाच्या बॉटल उपस्थित म्हणून दान देण्यात आले आहे. आपल्या देवालयाच्या वर्धापन दिनानिमित्त ताकवले परिवारातर्फे प्रमुख उद्यासाठी 3 ताराचा 2 ट्रे उपस्थित दान म्हणून देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या चर्चचे सभासद व पास्टर कमिटी सदस्य सरोज कुमार छबुराव साहेब यांच्याकडून पायल साहेबांसाठी वेदीवरील कॉलर माईक उपस्थित दान म्हणून देण्यात आलेला आहे. प्रभू परमेश्वर देवा आपल्याला आपल्या कुटुंबाला आशीर्वादित करू. लीलाबाई साहेब यांच्याकडून द्राक्षसम व वेपर्स उपस्थित दान म्हणून देण्यात आलेले आहे. चर्चच्या 141व्या वर्धापन दिनानिमित्त यश विकास क्षेत्रे व कुटुंबाकडून ख्रिस्तवासी जॉन शामराव क्षेत्रे व ख्रिस्तवासी वीरा क्षेत्रे यांच्या स्मरणार्थ द्राक्षसमांच्या बाटल्यांचा बॉक्स उपस्थित दान म्हणून देण्यात आला आहे. रघुनाथ मकासरे यांच्याकडून ₹1000 उपस्थित दान देण्यात आले आहे. ख्रिस्तवासी श्याम सुंदर रतन घोडके यांच्या स्मरणार्थ घोडके परिवाराकडून उपस्थित दान ₹1000 देण्यात आले आहे. सेंट मोनिका ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या वतीने सर्व मंडळीला सेंट मोनिका सराव पाठशाळा, सेंट मोनिका अध्यापिका विद्यालय मधील सर्व प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे सेंट सेव्हियर्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्या वतीनं सेंट सेव्हियर्स कॅथलिक मंडळीला शुभेच्छा आणि आशीर्वाद त्यांनी दिलेले आहेत. त्याचप्रमाणे अहमदनगर पहिली मंडळी CNI अहमदनगर यांच्या वतीनं सेंट सेव्हियर्स कॅथेड्रल या मंडळीच्या 141व्या वर्धापन दिनानिमित्त अहमदनगर पहिली मंडळीचे ट्रस्ट इंचार्ज, असोसिएट ट्रस्ट इंचार्ज, पास्टर कमिटी पदाधिकारी व सदस्य, महिला मंडळ, संडे स्कूल व मंडळाच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. नितीन सुधाकर साळवे यांच्याकडून देवालयाच्या सणानिमित्त द्राक्षसभाच्या 2 बॉटल्स उपस्थित दान म्हणून देण्यात आलेले आहेत. परमेश्वर देवा आपल्याला आशीर्वादित करो. त्याचप्रमाणे आपल्या देवालयाच्या 141 वर्धापन दिनानिमित्त नाशिक धर्म प्रांतातून विविध मंडळांमधून आचार्य वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही सेंट सेव्हियर्स कॅथेड्रल, पास्टर कमिटी, महिला मंडळ, शब्बाशाह तरुण संघ यांच्या वतीनं आलेल्या सर्व आचार्यांचे स्वागत आम्ही यावेळेस करत आहोत. त्याचप्रमाणे आज आपल्यामध्ये आपल्या नाशिक धर्म प्रांताचे सन्माननीय बिशप साहेब, माननीय राईट रेव्हरंड दरबार सिंग बिशप ऑफ नाशिक यांचं देखील आगमन झालेलं आहे. मी आपल्या सर्व मंडळाच्या वतीने पास्टर कमिटी सभासद, महिला मंडळ, शब्बाशाह तरुण संघ यांच्या वतीने सन्माननीय बिशप साहेबांचं स्वागत यावेळेस मी करतो आणि बिशप साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रभूच्या वचनामधून मंडळीला मार्गदर्शन